सर्वार्थसाधके शरण्ये गौरी नारायण मोक्ते सर्वेषामाश्रया भूमिर्वरा भटमधुरा अनंत सस्यदात्रियामेव सुंदरा इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तो तेन मे सप्ताहे भवे जन्मनि जन्मनि फलेन फलितौ सर्वं त्रैलोक्यस्य चराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः तरी आपले पाठ्येतर समुपत्यातन देवते त्याचप्रमाणे या ठिकाणचा ब्राह्मण क्षेत्रफळ देवतांनी त्याचप्रमाणे वसुंधरा आज या ठिकाणी राणी पार्वती देवी हायस्कूल सावतवाडीचे आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी म्हणून या ठिकाणी क्रीडा महोत्सव साजरा करतो। त्या अनुषंगाने सर्वप्रथम तुमचा मान म्हणून भरलेलं अमृताचं फळ त्याचप्रमाणे भूमिपूजन केलेलं आहे। या सेवेचं काही जे चांगलं फळ असेल ते आम्हाला सर्वांना प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे आजचं हे जे काम आहे ते निर्विघ्नपणे पार पडेल, कोणत्याही प्रकारे कोणालाही दुखापत कोणत्याही प्रकारे काही न होता हे काम सर्व व्यवस्थितपणे पार पडेल असा तुमचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे चूकभूल काही झाली असेल तर सर्वांना सर्वतोपरी क्षमा करा। सर्वांची मागचे क्लेश पीडा ज्या काही असतील त्यांचा परिहार करून केलेली ही सेवा मान्य करा आणि अशी सेवा करून घ्या। हो हो ओढा ओढा उपमुख्याध्यापक नाईक सर या सर झालं सर या असो। त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलन करायचंय। मान्यवरांना 8 गटामध्ये क्रीडा स्पर्धा घेणार आहोत। 4 गट मुलींचे आहेत। मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वज घेण्यासाठी समोर यायचं। मुख्याध्यापक तुम्हाला ध्वज। तानाजी गट निखिल समजिसकर धोंडसर या असं नसतं बा। संभाजी गट गणपतक चालू ठेवा। आयन शेख या सर नाईक सर शपथ घ्यायची आहे। त्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी खेळाडू की ज्याने हॉकिंग मध्ये जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक घेतलेला आहे, व्हॉलीबॉल मध्ये आहे, त्यानंतर विद्यार्थी शिक्षक दिना दिवशी उत्कृष्ट अध्यापन करणारी विद्यार्थिनी गायत्री कोत्रे, तसेच ड्रिल मध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने लीडिंग करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्या खेळाडूमध्ये, अशा प्रकारची खेळाडू गायत्री कोत्रे आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शपथ देणार आहे। तेव्हा सगळे जे 8 जे लीडर आहेत त्या लीडरने समोर येऊन आपल्या जागेवर उभं राहायचं आहे। आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही सर्व खेळांमध्ये प्रामाणिकपणे
लीडरने पिछेमुड करायची आपली रविवार आहे, वर्षाचा पहिला दिवस आणि तुम्हाला सगळ्यांना एक थोडासा व्यायाम व्हावा म्हणून पहिल्याच दिवशी थोडासा खेळाने सुरुवात करूया असा एक विचार झाला आणि त्यानुसार आज क्रीडा दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात. खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो. सध्या तुमच्या हातामध्ये सातत्याने मोबाईल असतो, त्यामुळे ग्राउंड हा प्रकार माहिती नाही, उतरायची इच्छा नसते आणि जबरदस्तीने उतरावं लागतं. यासाठी खेळ आवर्जून सुरू केलेले आहेत आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला या खेळामध्ये सहभागी करून घ्यायचा निर्णय झाला आणि त्यानुसार आज हे तुम्ही सांघिक खेळ होणार आहेत. सगळ्यांनी त्यामध्ये भाग घ्यायचा. खेळ आहेत, ईर्ष्या नाही, हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही खेळायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे. मला या आजच्या क्रीडा दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार मानण्यासाठी मी दशरथ सरांना विनंती करतो. आज 1 जानेवारी 2023 शैक्षणिक वर्ष 2022-23 चा शालेय क्रीडा महोत्सव आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. तर या महोत्सवासाठी व्यस्त शेड्यूल असल्यामुळे आपण रविवारचं नियोजन ठेवलेलं आहे. तर या नियोजनासाठी सुरुवातीलाच ज्यांनी सहकार्य केले ते म्हणजे आपली शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी, आपली प्रशालेची संस्था अध्यक्ष, त्याच पद्धतीने समस्त संचालक मंडळ यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री दोंड सर उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी या निमित्ताने आभार व्यक्त करत आहे. आपल्या प्रशालेचे माननीय उपमुख्याध्यापक श्री एस पी नाईक सर यांनी वेळात वेळ काढून आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवली. त्याच पद्धतीने ध्वजारोहण त्यांनी आपल्या शुभ हस्ते केलं, त्याबद्दल मी नाईक सरांचे या आभार मानतो. आपल्या प्रशालेचे वरिष्ठ क्रीडा शिक्षक आज विशेष त्यांची भूमिका या कार्यक्रमामध्ये आहेत आणि आपल्या प्रशालेचे माननीय पर्यवेक्षक श्री साळगावकर सर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाबद्दलही आणि पर्यवेक्षक म्हणून त्यांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आज दिवसभर ज्यांचं सहकार्य लाभणार आहे पंच म्हणून, तसेच इतर तांत्रिक गोष्टींमध्ये जे सहकार्यशील राहणार आहेत तो आपला सगळा शिक्षक वृंद, या सर्व शिक्षक वृंदाचे या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचं दिवसभरामध्ये सहकार्य राहणार आहे त्यांचे मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आहे. त्याच पद्धतीने आज आपण खिलाडू वृत्तीने
या ठिकाणी छोट्या गटामध्ये हा अंतिम सामना होतोय. नेताजी आणि शिवाजी या गटामध्ये या ठिकाणी होतोय. नाणेफेक आत्ताच झालेली आहे. सर 1 नंबर ना रूम मध्ये ना बॅगी आहेत. बॅग देऊ नको रे.
लक्ष्मीबाई टॉस जिंकलेली आहे कबड्डी मैदान मागितलं आहे. पंच पाटणकर यांनी घुसळ दिलेली आहे आणि या ठिकाणी रस्सिकेज हा जो सामना आहे या दोन संघांमध्ये लढतोय आपण पाहतोय. पूर्ण ताकदीनिशी हा सामना चालू आहे. या ठिकाणी पूर्णरित्या जो शिवाजी संघ आहे आपला जोर पूर्ण या ठिकाणी दिलेला आहे. रस्सिकेज एक रोमांचक आणणारा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी काकाडे सर आहेत. सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांनी बाजूला थांबायचं आहे. जे इतर विद्यार्थी आहेत त्यांनी बाजूला थांबायचं आहे. मोठे सर जरा नोंद घ्या. आणि या ठिकाणी शेवटच्या टप्प्याला हा चालू आहे आणि या ठिकाणी हा सामना जिंकतोय. कोणता संघ सामना जिंकतोय? या ठिकाणी शिवाजी संघ या ठिकाणी हा सामना जिंकतोय. विसल दिलेली आहे. रस्सिकेज दोन्ही संघांमध्ये जोरदार या ठिकाणी चढाओढ चालू आहे. दोन्ही संघ तुल्यबळ अशा प्रकारचे आहेत. या ठिकाणी पंच शृंगारे सर आणि सचिन सर दोन्ही आहेत या ठिकाणी ओढत आहेत. हा संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं नाव नेताजी संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. रस्सिकेज मोठा